नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर आनंद चोपडा, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, चोपडा हॉस्पिटल नाशिकवरून बोलतोय। आज आपण डायबिटीज, हायपरटेन्शन आणि त्याचं हृदयावर होणारे प्रॉब्लेम्स आणि हृदयाबरोबर दुसऱ्या अवयवावर कसं परिणाम याचा होतो, जसं लिव्हर, किडनी, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्याला देऊया। मित्रांनो, डायबिटीज हा इंडियामध्ये डायबिटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड आता इंडिया झालेला आहे आणि डायबिटीजमुळे हार्टवर कसं परिणाम होतो हे आपण जाणून घेऊया। डायबिटीज बरोबर आता लठ्ठपणा हा एक मेजर प्रॉब्लेम झालेला आहे, तर याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम असं नाव देतो। मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे ज्यांची शुगर वाढलेली आहे, ज्यांची HbA1c 6.5च्या वर आहे, म्हणजे ज्यांना डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे, ज्यांना पोटाचा लठ्ठपणा आहे, ज्याच्या पोटाचा जो घेर आहे तो वाढलेला आहे, त्याच्याबरोबर LDL कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं आहे आणि HSCRP म्हणून एक घटक पदार्थ असतो आपल्या रक्तामध्ये, ते वाढून झाल्यामुळे हे सगळे फॅक्टर्स आपण रिस्क फॅक्टर्स, रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करतो आणि त्याचं या केवढा रिस्क जास्त तेवढं हार्टचे ब्लॉकेज होण्याची, म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते। आता लेटेस्ट गाईडलाईनमध्ये हार्ट फेल्युअर हा एक कन्सेप्ट आलेला आहे, म्हणजे आपण डायबिटीज झालेल्या रुग्णांमध्ये लवकरात लवकर हार्टची आपण कशी प्रिव्हेंटिव्ह केअर घेऊ शकतो याच्याबद्दल अमेरिकन हार्ट असोसिएशनने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे। म्हणजे त्याच्यात रक्ताच्या तपासण्या, 2D एकोकार्डिओग्राफी, ECG, स्ट्रेस टेस्ट, स्ट्रेस इको अशा आणि CT करोनरी अँजिओग्राफी, CT कॅल्शियम स्कोर असे मल्टिपल आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्या डायबिटीज झालेल्या रुग्णांमध्ये डायबिटीज कंट्रोल करून त्यांचं रिव्हर्सल कसं करणं हे महत्त्वाचं आहे। अल्बर्ट आइन्स्टाईनने असं सांगितलं आहे का जीनियस तो असतो जो प्रिव्हेन्शनकडे लक्ष देतो रॅदर दॅन क्युरिंग। आम्ही तर क्युरिंगकडे तर लक्ष देतोच, पण आता प्रिव्हेन्शन कसं करता येईल त्याच्यावर आपलं पूर्ण लक्ष आपण केंद्रित करणार आहोत। आणि प्रिव्हेन्शनमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो असतो एक्झरसाइज, म्हणजे 45 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग हा लोकांनी केलं पाहिजे। ज्यांना खूपच लठ्ठपणा आहे त्यांनी हळूहळू कशी एक्झरसाइज केली पाहिजे, म्हणजे त्यांनी ब्रिस्क वॉकिंग ते हळूहळू ड्युरेशन वाढवू शकता, परत स्विमिंग करू शकता, वॉटर वॉकिंग करू शकता, सायकलिंग करू शकता। त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी वेट ट्रेनिंग आणि जिमिंग सुरू करायला पाहिजे। जे ॲथलेट्स आहे ते आमचं गाईडलाईन्स घेऊन त्यांचे प्रिव्हेंटिव्ह कार्डियक चेकअप करून ते आमच्या गायडन्स अनुसार ते एक्झरसाइज करू शकतात। सर्वात महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे डाएट। डाएटमध्ये तुम्ही कसं त्याला रिव्हर्सल करू शकता। डाएटमध्ये मेनली म्हणजे जे आपले वाईट पदार्थ असतात, जसे मीठ, साखर, मैदा, बेकरी प्रोडक्ट्स, ऑइल, फॅट, घी, पॅकेज फूड्स, कोलाज, ड्रिंक्स, बर्गर्स आणि राईस हे लिमिटेड क्वांटिटी जर का केली आपण खाण्यामध्ये, आणि त्याच्याबरोबर काय जे सात्विक आहार आहे, सात्विक आहार म्हणजे फळं, फ्रूट, ग्रीन लिफी व्हेजिटेबल, आल्मंड, वॉलनट अशा काही आणि मिलेट्स जसे लो ग्लायसेमिक फूड इंडेक्समध्ये आहे, हे जर खाल्ले तर आपल्याला वेट लॉस होण्यात याची अक्षरशः मदत होते। वेट लॉसमध्ये अजून एक लक्ष द्यायचं आहे का आपल्या माइंडला आपण ट्रेन केलं पाहिजे का आपण जे खातोय ते आपल्यासाठी, आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे का नाही। आता फूड हा पण जसं आपण एक सवय म्हणतो रिस्क फॅक्टरमध्ये, जसं ज्यांना कोण स्मोकिंग करतं, टोबॅको करतो, फूड आयटम पण आता एवढं सगळ्यांसाठी खाण्याचं हे झालेलं आहे का ते पण एक ॲडिक्शन म्हणून बघितलं गेलं पाहिजे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे। म्हणजे स्ट्रेसफुल, आता जॉबमध्ये स्ट्रेस असतो लोकांना, तो स्ट्रेस पण लोकांनी कमी केला पाहिजे, म्हणजे योगा केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, डाएट प्रॉपर घेतलं पाहिजे, झोप हा एकदम महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे रिव्हर्सलकडे तो माणूस ऑटोमॅटिक जाऊ शकतो। आपले 5 मित्र असतात, म्हणजे
सकाळी उठल्यावर आपल्याला शुद्ध हवा भेटते. 4 ते 6 मध्ये आपल्याला शुद्ध हवा, त्याच्यानंतर सनलाईट, त्याच्यानंतर योग्य आहार आणि मित्र आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे आपली सोशल लाईफ, हे सगळे आपण जर हे सगळं एकत्र जर व्यवस्थित केलं तर आपलं रिव्हर्सलमध्ये याच्यात फायदा होतो. तर ह्या गोष्टी जर आपण सगळ्या केले तर मला असं वाटतं का आपण रिव्हर्सल आणि क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह याच्यात आपण सक्सेस होऊ शकतो. आता लठ्ठपणा जो सुरू होतोय आता छोट्या मुलांपासून सुरू होतोय. पहिले आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप 40च्या वर सांगायचो, पण हळूहळू एचे गाईडलाईन्स प्रमाणे आता ते 30च्या 25 पर्यंत येऊन गेले. का 25 वर्षाच्या लोकांमध्ये पण आजकाल आपण ऐकतो का जिम करताना हार्ट अटॅक आला, कोण कोण सिंगर आहे सिंगिंग करताना हार्ट अटॅक आले. तर अशा लोकांमध्ये हे प्रिव्हेंटिव्ह चेकअप आणि कार्डिओलॉजिस्टचा सल्ला आणि डायबेटोलॉजिस्ट आणि यांनी एकत्रितपणे काम करणे आता आवश्यक झालेलं आहे. तर या सगळ्या माध्यमातून आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद. थँक्यू.